पॉंडिचेरीची प्रसिद्ध डस्की रंगाची मॉडेल सेन रेचल हिने आत्महत्या केल्याचं समोर आलंय। कर्जाचा बोजा आणि तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सेन हिचं गेल्याच वर्षी लग्न झालं होतं। दरम्यान पोलिसांनी तपासाचा जोर वाढवला आहे। प्रतिभेच्या जोरावर सेन रेचल उर्फ शंकर प्रिया हिने मॉडेलिंगच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। ती पॉंडिचेरीच्या कर्मनी कुप्पममध्ये राहत होती। किडनीच्या समस्येमुळे गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते। या दरम्यान तिने राहत्या घरात ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्या केली। तर घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे। यामध्ये रेचलने लिहिलंय, या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही, मात्र पैशांसाठी तिने आपले दागिनेही गहाण ठेवल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे या प्रकरणात आर्थिक बोजाचं कारण आहे की नाही याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे। अनेक फॅशन शो आयोजित करताना झालेल्या नुकसानीमुळे तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पॉंडिचेरी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। तर 2020 आणि 2021 मध्ये मिस पॉंडिचेरी, 2019 मध्ये मिस डार्क क्वीन तामिळनाडू आणि त्याच वर्षी मिस बेस्ट ॲटिट्यूडसह अनेक किताब जिंकणाऱ्या रेचलने ब्लॅक ब्युटी श्रेणीमध्ये मिस वर्ल्डचा किताबही जिंकला आहे। मात्र याच मिस डार्क क्वीनने आता आत्महत्या केल्याने मॉडेलिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे। तर राज्यात आणि देशात गेल्या काही महिन्यात तरुणांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहे। ऐन तारुण्यात असा विचार कसा केला जातो असा प्रश्नही उपस्थित होत आहे। आत्महत्या हा एक कठीण विषय आहे, ज्याच्यावर चर्चा करणं कठीण आहे, परंतु ही एक गंभीर बाब आहे जी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे। मात्र नैराश्यातून बाहेर पडा, स्वतःला या परिस्थितीमधून बाहेर काढा, मात्र आत्महत्येला बळी पडू नका। आशा धरा, तात्पुरत्या दुःखांना कधीही बळी पडू नका। आत्महत्या एक शोक झाला आहे, मात्र जगता येईल ना, कारण जीवन एकदाच आहे।